जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू. या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. काय पाहिलं कालच्या भागामध्ये? सुजाता पाहिलेली आहे. सुजाताचं खीरदान आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ज्या सुजातानं या ठिकाणी नैवेद्य म्हणून एक वटवृक्षा देवता आपल्याला प्रसन्न झालेली आहे, आणि त्या ठिकाणी सिद्धार्थांना मोठ्या मनोभावनेने या ठिकाणी खिरीचा नैवेद्य दाखवून तथागतांच्या या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ गौतम म्हणतात की हे आनंदा, या सुजाताच्या अन्नदानामुळे मला संबोधी प्राप्त झालेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्ष करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. ज्या ग्रहत्याग केला तेव्हापासूनच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये, तेव्हापासूनच्या या प्रवासामधला हा सिद्धार्थ गौतम चिंतन करू लागलेला आहे, विचार करू लागला आहे. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना या ठिकाणी दिसून आले. सर्व मार्ग कसे झाले होते? अयशस्वी झालेले होते. हे त्यांना चिंतन केल्यानंतर, विचार केल्यानंतर दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. म्हणजे हे अपयश या ठिकाणी एवढं मोठं दिसून आलेलं होतं त्यांना की कोणत्याही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते, आणि त्याला अर्थातच त्या ठिकाणी वाईटही वाटले असते. पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केलेला
नाही. सिद्धार्थांना ह्या प्रवासामध्ये जे काही या ठिकाणी अडथळे आलेले आहेत, या सर्वांमध्ये त्यांना मात्र या वैफल्याचा कदापिही स्पर्शही झालेला नाही. एखादा तरी मार्ग सापडेल अशी त्यांना नेहमीच या ठिकाणी आशा वाटे. त्यांना इतकी आशा वाटे की सुजाताने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 स्वप्न पडली. ज्या दिवशी सुजाताचं अन्न ग्रहण केलं आणि त्याच रात्री जे आहे त्याच दिवशी आणि त्याच रात्री त्यांना या ठिकाणी 5 स्वप्न पडली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ लावला. आणि तदनंतर या ठिकाणी त्यांना अशी खात्री पटली की आता मात्र मला नक्कीच या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होणार असा त्या स्वप्नांचा अर्थ या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून सिद्धार्थ गौतम म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे. निरंजना नदी जी आहे त्या निरंजना नदीचं पात्र जे आहे तुडुंब असं भरलेलं आहे पाण्याने. आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी जर मला या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, अर्थातच विरुद्ध दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या या निवासस्थानाजवळ ते त्या ठिकाणी बुडाले. आशा आणि निश्चय याच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली. आता जी आहे उरुवेला नगरी सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो आता गयेच्या मार्गाला लागला. जी उरुवेला नगरी आणि गयाचं अंतर किती होतं? 2 किलोमीटर होतं. अगदी बरोबर आहे. आमच्या शीतलताईंनी या ठिकाणी लक्षात ठेवलेलं आहे की हे अंतर जे आहे 2 किलोमीटर होतं. आणि आता मात्र सिद्धार्थ गौतम संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. 4ही दिशाची परीक्षा केल्यानंतर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठे मोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चितच करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे या ठिकाणी स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडकवित असलेले पक्षाचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी
आपण आपले इप्सित साध्य होईल, आपण बुद्ध होणार हे निश्चितच. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणातरी मारा म्हटलेला आहे, माराची मुले असे म्हटलेलं आहे, किंवा मारसेना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणू शकतो, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही औलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनाबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले ते त्यांना या ठिकाणी माहीत होतं. आणि म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला. या मारसेनेने या ठिकाणी सिद्धार्थ गौतमावर हल्ला केलेला आहे आणि आपलं संपूर्ण जे मनोबल आहे ते त्यांनी सगळं अंगी असलेलं सगळं धैर्य एकवटून तो त्या माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढसळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिकच या ठिकाणी श्रेयस्कर वाटते. एकदा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. ज्या माशाच्या गोळ्याला जे आकाशातले पक्षी कावळा टोचण्यात देण्यासाठी झुंड असते, तशाच पद्धतीने या ठिकाणी दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थांना आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो आणि त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी निराशेने गौतमाला या ठिकाणी आता सोडून दिलेले आहे. जी मारसेना या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला भेडसावत होती, आता या दुष्ट वासनांनी निराशेने गौतमाला या ठिकाणी सोडून दिले. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न, 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलविचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो आता ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली आणि अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. किती आठवडे? 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला आणि त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. पहिली पायरी गाठण्यासाठी त्यांना 1 आठवडा लागलेला आहे, म्हणजे 7 दिवस लागलेले आहेत. 1 आठवडा लागलेला आहे ह्या पहिल्या पायरीला. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली आणि तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा, सावधानता याचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेची, समतोलतेची अवस्था आणली आणि अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित
अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आता चौथा आठवडा जो आहे त्याचा शेवटचा दिवस आहे, या चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या. आणि दुसरी समस्या म्हटलं म्हणजे हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले आणि त्याला एक नवा असा मार्ग दिसला. नव्या या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्यिकीय तत्वज्ञानाची पकड त्यांच्या मनावर होती. त्यांच्या मते जीवनातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता आणि सांख्यिकीय तत्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता. आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने पुनस्त आपले चित्त जे आहे केंद्रित केले. आणि स्वाभाविकचपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला, व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती? व्यक्तिमार्गाला म्हणजे मानवाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती? त्यांचा दुसरा प्रश्न आहे, स्वतःलाच विचारलेला आहे. दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाची बिनचूक उत्तरं त्यांना मिळाले आणि ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळालेले आहे. आणि या ठिकाणी सिद्धार्थ जे गौतम आहेत बोधिसत्व होऊन बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर आता मात्र बुद्ध होतात. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता आणि ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. ते बुद्ध झालेले आहेत. थोडा एक समजून झालं. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी बुद्ध होतात. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हटलं म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हटलं म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाक्रमाने जीवनाची 10 स्थित्यांतर बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? तर बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. आणि हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र अशी तळमळ लागते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हटलं म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी
बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवतो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद सुद्धा करत नाही. जीवनाच्या या तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रभाकारी अवस्था म्हटलं म्हणजे तेजस्विता. तेजस्विता तो प्राप्त करून घेतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास या ठिकाणी तयार असतो. जीवनाच्या या चौथ्या अवस्थेत तो अचिस्मती म्हणजे अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो आणि या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग अर्थातच चतुर्विध ध्यान, अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या या पाचव्या अवस्थेत तो सुदृजया जिंकण्यास कठीण अशी जी स्थिती आहे तो प्राप्त करून घेतो आणि सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण असे ज्ञान होते. जीवनाच्या या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने म्हणजे 12 जी काही निदाने आहेत ती 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणी मात्राविषयी त्याच्या अंतःकरणात अघात अशी करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दूरडोमा अर्थातच दूरवर जाणे ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालित असतो आणि तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदीच निराळा असतो आणि कमल पात्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो आणि परोपकार वृद्धी सहनशीलता या व्यवहार चातुर्य शक्ती शांत वृत्ती वृद्धी आणि सर्व श्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो. या ठिकाणी कमळाचं उदाहरण दिलेलं आहे की जे कमळ आहे ते चिखलामध्ये पाण्यामध्ये राहतं पण त्याचा लवलेशही त्याला लागत नाही आणि अशा पद्धतीने या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते. परंतु लोकांना समजेल अशा रीतीने तो त्याची त्यांना ओळख करून देतो आणि आपल्या व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते आणि त्याच वेळी प्राणी मात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यदाचित्तही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे तो पाठही फिरवत नाही आणि म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही अतुच्छ करू शकत नाही. जीवनाच्या या 8व्या अवस्थेत अचल होतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो आणि तो जी गोष्ट करेल त्या गोष्टी तो यशस्वी होतो. जीवनाच्या या 9व्या अवस्थेत साधुमती होतो. ज्याने सर्व धर्म किंवा ज्याची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत
होतो अशाही साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या या 10व्या अवस्थेत तो धर्म मेध होतो आणि बोधिसत्वाला या बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते आणि बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळवलेली पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याला 10 पारमिताचाही परिपूर्ण असा अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण असता किंवा असे मिश्रण त्याला असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो आणि बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस असतो. बोधिसत्वाच्या या जीवनाचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो, परंतु जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च या शुद्ध अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. आणि अवतारवादात देवांच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या शक्तीचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालेल. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवन अवस्थांमधून गेला पाहिजे आणि या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोडच नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आवाहन सुद्धा देत नाही. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आता मात्र बोधिसत्व बुद्ध झाले आहेत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. बाकीचा जो भाग आहे आपण एक मुद्दा जो आहे स्पष्टीकरणाला उद्यापासून आपण या ठिकाणी घेणार आहोत. साधू साधू साधू. थोडं थोडं सांगितलं तर समजत, जास्त घेतलं तर काय समजणार नाही. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.